ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन. गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही. सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात. आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर. संपर्क 9082 86 91 41. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्तानं जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं. संगमनेर येथील पोलीस पाटील गोरक्षनेहे यांचा तर आदर्श तलाठी म्हणून राहता येथील तलाठी श्रीकृष्ण शिरोळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला गेला. राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये शौर्य हजारे, कृष्णा चन्ना, श्रावण ढोरमले, तनिष्का चवरे आणि आयुष मोरे या विद्यार्थ्यांचाही पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अनेक लोकोपयोगी निर्णयांतून सर्वसामान्यांना विकास साधण्याचं काम शासनामार्फत केलं जातंय. विविध कल्याणकारी योजना गतीनं आणि प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती दिली जातीये. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. मला वाटतं 19 तारखेपर्यंत बहुतांशी खात्यामध्ये त्या पैसे जमा होतील किंवा 20 तारखेला होतील. पण त्यामुळं मला सगळ्या आमच्या भगिनींना आश्वासित करायचं आहे की सरकार त्या सगळ्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णतः सरकार बांधील आहे. त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. नगरच्या एमआयडीसीमध्ये परप्रांतीयावरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. काल त्यांनी एक बैठक घेतली आणि चिंता व्यक्त केली आहे. असं राहिलं तर मग व्यवसाय करणं मुश्किल होऊन जाईल असं आपल्याचं म्हणणं आहे. त्यांना आता माहिती आहे, आता मी उद्या सगळ्या जिल्ह्यातल्या उद्योजकांची मिटिंग बोलवलेली आहे. यासाठी बोलवली की मुख्यमंत्री जे अप्रेंटिसशिप योजना आपण जी राबवतोय तरुणांसाठी, अधिकाधिक उद्योगामध्ये त्या आमच्या मुलांना सामावून घ्यावं जिल्ह्यातील, अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. मग त्यावेळी मग अशा प्रकारे काही जर प्रश्न असतील सध्याच्यामध्ये परप्रांताच्या बाबतीमध्ये, त्याबद्दल निश्चितपणे आपण त्यांना संरक्षण द्यायची भूमिका आमची आहे. शेवटी जिल्ह्यामधल्या उद्योगाची वाढ झाली पाहिजे. इथे जिल्ह्यामध्ये अनेक लोकांचे वेगळे उद्योग सुरू आहेत. त्यामुळं एक प्रकारची भीती उद्योजकांमध्ये निर्माण झाल्याचं चित्र आहे. आणि ती भीती आम्ही निश्चितपणे असं कोणी संघटित गुन्हेगारीद्वारे दहशत निर्माण करत असेल तर त्याच्यावर आपण कडक कारवाई करावं. सर, नितेश राणे यांनी पोलिसांविरोधात वक्तव्य वापरलं होतं. नितेश राणे यांनी पोलिसांविरोधात वक्तव्य वापरलं होतं. जर जास्त मस्ती आली असेल तर अशा जिल्ह्यात टाकू की बायकोला सुद्धा फोन करता येणार नाही. त्याच्यावरून आता राजकारण सुरू झालं. कसं बघतं त्या वक्तव्यावर? नितेश राणे काय म्हटले मला कल्पना नाही. मी ते वक्तव्य काय त्यांचं मी पाहिल. म्हणजे शक्यतो आता नेते मंडळींनी अशा प्रकारची वक्तव्य करणं थांबवलं पाहिजे. जर केलं असेल तर मग ते समर्थन कोणी करणार नाही. जशी निवडणूक जवळ येत चालली आहे तर तसे मंत्रिमंडळातले महायुतीतले वाद चव्हाट्यावर यायला लागले. 2 दिवस कालही मंत्रिमंडळाच्या बैठकीत वादन झाले. शिंदेंवर, मुख्यमंत्र्यांवर, उपमुख्यमंत्र्यांकडून आक्षेप घेतला जातो आहे. फायली लवकर क्लिअर केल्या जात नाही. मला वाटतं हे सगळ्या कल्पकल्पित बातम्या बाहेर येत आहेत आणि लोक स्वतःचे मत तयार करत आहेत. मंत्रिमंडळामुळे कुठला मतभेद नाही. महायुतीची ताकद अभेद्य आहे. या निवडणुका मागे आपण जाहीर केलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच आपण लढणार आहोत. शालेय गणवेश आहे ते अद्यापही मिळालेले नाही. शालेय गणवेश आहे ते अद्याप मिळाले नाही. त्यामुळे विरोधक टीका करावं लागेल. मला वाटतं विरोधकांकडे तर काम शिल्लक झालं नाही. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक गोष्टी टीका करतील. तसंच कोणत्याही योजनेमध्ये अंमलबजावणीसाठी वेळ लागतो. कारण त्या शालेय पोषकाबद्दल इतकी मोठी व्याप्ती त्याची. आता काही जिल्ह्यात मिळाले, काही जिल्ह्यात मिळाले नाही. मला वाटतं ही प्रक्रिया निरंतर चालू राहते. आता मला वाटतं विरोधकांना फक्त गणवेश व्हायचे राहिलेले आहेत. आपण बराच पाठपुरावा करतो आहे आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे या अहिल्यानगर नामांतर करण्याबद्दलचा प्रस्ताव दाखल झाला आहे.
तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजींना विनंती केलेली आहे. बहुतेक या आठवड्यात दिल्लीला जाऊन भारत सरकारकडून त्या संदर्भातली मान्यता आली. नगर शहराला अहिल्यानगर नाव देतो, नगर जिल्ह्याला अहिल्यानगर जिल्हा म्हणून नाव देतो आणि त्या अनुषंगानं आता देश पातळीवरच त्यांच्या संदर्भामध्ये स्मारक उभारावं अशी कल्पना आहे. तर आपल्या जिल्ह्याच्या त्या खरं आपल्या जिल्ह्याचा अभिमान आहे म्हणून आपण नगर शहरामध्ये जागा निश्चित करतो आहे आपण की ज्यामध्ये अशा प्रकारचं सुभव्य असं स्मारक अहिल्याबाई होळकरांचं त्या ठिकाणी उभं राहील आणि ते आपण त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. आजही नगरला आमची बैठक आहे. 2 गोष्टी आपण करतो आहे नगरमध्ये प्रामुख्याने. एक अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्मारक, त्याला आम्ही एक आराखडा तयार केला आहे. दुसरा, ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्या नेवासा क्षेत्र ज्ञानेश्वरमध्ये, तर त्या परिसरासाठी साधारण 300 कोटीचा आराखडा आपण आता तयार केला आहे. त्या कामाला सुद्धा आपण आता सुरुवात करणार आहे. आचारसंहितेच्या आधी नामांतर होऊ शकतं. आचारसंहिते प्रयत्न आपला तोच आहे. महायुतीनं सर कुठंतरी वारंवार माझ्या विरोधात षडयंत्र केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात देखील सुनेत्रा पवारांना देण्यात आलं. आता माझ्या विरोधात कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये अजित पवार जे आहेत चाचपणी करत आहेत, ते स्वतः उभे राहतील असा दावाच रोहित पवारांनी केला आहे. कसं बघतं सर याकडे? तर रोहित पवार आता हे थोडं वक्तव्य करत थांबवलं पाहिजे कारण म्हणजे अपरिपक्वतेचं त्यांचं जे प्रत्येक वेळी विधान येतं आहे ते स्वतःच हास्य करून घेत आहे. सर, उत्पन्नाचे दाखले विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही कारण त्या वेबसाईटला प्रॉब्लेम होतो, तर त्या संदर्भात आपली काही कार्यवाही माहिती घेतो मी. तसं असेल कारण आपण खूप ते त्रास होतो विद्यार्थ्यांना. आज त्यांचे उत्पन्नाचे दाखले मिळत ते नसतात. ते आता आपण दूर करू. आणि आता महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये तर आपल्या जिल्ह्यातील सगळ्या महाविद्यालयामध्ये आपण सेतू केंद्र सुरू करतो आहे. 15 ठिकाणी सुरू झाले. आणखीन काय महाविद्यालयाची तयारी असेल आणखीन त्या ठिकाणी आपण सेतू केंद्र देऊ. यामुळे दाखल्यांचे प्रश्न सुटतील. त्यांच्या कुटुंबियांचे सुद्धा जे काही दाखले पाहिजे त्या महाविद्यालयाच्या सेतू केंद्रामध्ये उपलब्ध होतील. जे बाहेर सेतू केंद्रात काम चालतं आहे ते महाविद्यालयात देण्याची आपण व्यवस्था केली आहे. सुजय विखेंनी संगमनेर आणि राहुरीमध्ये विधानसभा लढवण्याचे संकेत दिले. काय सांगा? माहिती तर असं आहे की ते स्वतः निर्णय घेण्यास समर्थ आहे. लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसतात. जयंत पाटील म्हणतात की बहिणींना घाबरवण्याचा योजना आहे ही, आणि सुप्रिया सुळे म्हणतात की लवकर जो हप्ता आलेला आहे तो काढून घ्या बँकेतून, नाहीतर भाजप पुन्हा ते पैसे मागे घेईल. मला वाटतं महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांना एक प्रकारची आता भीती उभी राहिलेली आहे. राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एवढी आता प्रत्येकाच्या आमच्या बहिणीच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. म्हणजे बहिणीकरता करण्याची जी भूमिका शासनाची आहे त्यांना कळ आवड आहे. कोणी किती टीका केली आणि किती लोकांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला तरी आमचं सरकार या योजनेची अंमलबजावणीसाठी बांधील आहे. रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत आमच्या सगळ्या ज्यांनी आत्तापर्यंत नाव नोंदणी केली त्याच्या खात्यामध्ये पहिला आपलं जमवणार आहे. ज्यात अजूनही त्या आधार सीडिंग वगैरे काही राहिलं असेल तांत्रिक बाबी, त्यामुळं काही प्रकरणं पुढं जातील एखादं. पण ते अतिशय कमी आहेत. नगर जिल्ह्यामध्ये 7 लाखाच्यापैकी जवळजवळ 691 प्रकरणं मंजूर झालेली आहे. मोठी उपलब्धी ती. महाविकास आघाडीच्या लोकांना सत्तेचं येण्याचं स्वप्न पडलेलं आहे. आमच्या बहिणी निश्चितपणे त्या सत्तेपासून दूर ठेवतील तर मला विश्वास आहे. ऐतिहासिक निर्णय होता. ब्रिटिश काळामध्ये त्या शेतकऱ्यांच्या आघाडीपट्टी शेतकऱ्या जमिनी घेतल्या. जवळजवळ 100 वर्ष आहे त्या गोष्टीला. आता जसं आम्ही खंडकऱ्यांचा निर्णय झाला जमिनी परत करण्याचा, तर आखारीपणे शेतकऱ्यांना राहिला होता. अनेक वर्ष दुर्लक्षित होते आपले शेतकरी बांधव. आणि काल मला यासाठी आनंद आहे की काल मान्य उच्च न्यायालयाने निर्णय दिला. आज त्या शेतकऱ्यांना पूर्णतः स्वातंत्र्य मिळायचा आनंद आहे. आमचे वडील माननीय आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी फार मोठा संघर्ष त्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यासाठी पाठपुरावा केला होता. यापूर्वीच्या सरकारनं, महाविकास आघाडी सरकारनं या जमिनी परत करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय केला होता. त्यामुळे मागच्या सरकारच्या निर्णयाच्या प्रती पुन्हा एकदा मला एक अभ्यासगट स्थापन करून मग शेवटी शेती महामंडळाला सूचना देऊन शेतकऱ्याची बाजू पुन्हा एकदा
महामंडळाच्या वतीने स्पेशल काउन्सिल करून आपण मांडली. सरकारची भूमिका मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली आणि आता अखेरीपणे शेतकऱ्या जमीन वाटप आता जवळजवळ मला वाटतं 6,000 शेतकरी आहेत, त्यांचं जमीन वाटप आता वापरासाठी मोकळं झालेलं आहे. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांसह प्रमुखांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. प्रवरा फुटवेअर संगमनेर, सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सँडल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड, संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128.